झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढत असताना काँग्रेसनं राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आपला मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट संदेश दिलाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन केलंय। पाहूयात। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनामुळे काँग्रेसचीच कोंडी। राहुल गांधी यांचे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी भाजप आक्रमक। झारखंडमध्ये पेटलेला विद्यार्थी आंदोलनाचा वणवा आता शांत होण्याचं नाव घेत नाहीये। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या आरोपांवरून राज्यातील हजारो तरुण रस्त्यावर उतरलेत। काही ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे, तर काही ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमारही झालाय। या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपला मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट आणि गंभीर संदेश दिलाय। झारखंडमध्ये सध्या स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले। राज्य लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड आयोगाच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अधिक तीव्र झालंय। पण या आंदोलनानं सत्ताधारी आघाडीतच मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं आवाहन केलंय। भारतीय संविधानानं दिलेला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा आपल्या लोकशाहीच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे, असा काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नपत्रिका फुटणे आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा दिलाय। भारतातील शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली असून विद्यार्थ्यांचं शोषण आणि दडपशाही करण्याचं साधन म्हणून तिचं रूपांतर करण्यात आलंय। दशकभरापूर्वी असलेली मजबूत न्यायव्यवस्था आता राहिलेली नाही। या प्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि मागण्या समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, असं राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले। काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनानंतर नीट पेपर फुटी आणि इतर शिक्षण विषयक प्रश्नांवर काँग्रेसनं भाजप आणि केंद्र सरकार विरोधात रान उठवलंय। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात काँग्रेसनं विद्यार्थ्यांची ढाल बनून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं। मात्र आता झारखंडमध्ये काँग्रेस स्वतः सत्ताधारी आघाडीचा भाग आहे। मित्राच्याच राज्यात विद्यार्थ्यांवर लाठीमार होणं आणि आंदोलनाची वेळ येणं यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपली हीच कोंडी फोडण्यासाठी आणि आम्ही विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहोत ही प्रतिमा जपण्यासाठी राहुल गांधींना हे पत्र लिहिणं भाग पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। झारखंड सरकारने एका समितीमार्फत विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केली असून बहुतांश मागण्यांवर सहमती झाल्याचा दावा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला असला तरी विद्यार्थ्यांमधील असंतोष पूर्णपणे शमलेला नाही। सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आलेत, पण जोपर्यंत ठोस परिणाम दिसत नाही तोपर्यंत मागे हटण्यास विद्यार्थी तयार नाहीयेत। या मुद्द्यावरून झारखंडमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं आक्रमक पवित्रा घेतलाय। विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराच्या घटनेवरून भाजपनं हेमंत सोरेन सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। विधानसभेत या मुद्द्यावरून इतका गदारोळ झाला की पावसाळी अधिवेशन ठरलेल्या वेळेच्या आधीच तहकूब करावं लागलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईवरून भाजपनं आता काँग्रेसच्या दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केलेत। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन हे केवळ परीक्षांमधील अनियमिततेपुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याला आता मोठ्या राजकीय समीकरणांचं स्वरूप प्राप्त झाले। राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांचा आवाज बनू पाहणाऱ्या काँग्रेसला स्वतःच्याच मित्रपक्षाच्या राज्यातील आंदोलनामुळे बचावात्मक भूमिका घ्यावी लागत आहे। राहुल गांधींच्या पत्रानंतर आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार काय पावलं उचलतात आणि हे आंदोलन शांत करण्यात सरकारला यश येतं का, यातून काँग्रेसची झालेली राजकीय कोंडी फुटते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।